सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता 75% पीक विमा ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता 75% किती 75% पीक विमा इथं वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आता हा जो पीक विमा आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। तर आता 75% पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। डीबीटीच्या द्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे, जे की 75% याप्रमाणे। तर आता खरीप रब्बी अग्रिम केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून आता 75% निधी वाटपास इथं पहिला टप्पा सुरू झालेला आहे। ज्यांना कोणाला जमा झाला नसेल तर अशाने तक्रार कशा पद्धतीने तर करायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे। आता ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही, जे की पिकाची नोंद जर तुम्ही सातबाऱ्यावर केलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही। यानंतर आता या जिल्ह्यांसाठी निधी आलेला आहे आणि वाटपास सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये 42 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये 35 कोटी, धाराशिवमध्ये 27 कोटी, नांदेडमध्ये 38 कोटी, परभणीमध्ये 24 कोटी, हिंगोलीमध्ये 15 कोटी, जालनामध्ये 26 कोटी। तर बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात पैसे इथं येतील, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी आणि सर्व गावात एकाच वेळी पैसे इथं येतील। यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर यामध्ये 40 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। अहमदनगरमध्ये 55 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुणेमध्ये 45 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। सोलापूरमध्ये 60 कोटी रुपये आलेले आहे, तेथे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। सातारामध्ये 30 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। सांगलीमध्ये 28 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये 25 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 50 कोटी रुपये आलेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक ही जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। यानंतर इथे आपलं धुळेमध्ये 22 कोटी रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नंदुरबारमध्ये 18 कोटी रुपये, जळगावमध्ये 48 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 20 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 33 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 29 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 37 कोटी रुपये, वाशिममध्ये 14 कोटी रुपये, नागपूरमध्ये 21 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 16 कोटी रुपये। तर हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या आणि या जिल्ह्यांमध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना इथं पैसे इथं येत आहे। त्याचप्रमाणे 72 तासाच्या ज्यांनी तक्रार केलेली होती तर अशांना मिळत आहे। नागपूरमध्ये 21 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 16 कोटी रुपये, भंडारामध्ये 13 कोटी रुपये, गोंदियामध्ये 12 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 23 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 11 कोटी रुपये, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये 5 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 6 कोटी, ठाण्यामध्ये 10 कोटी, पालघरमध्ये 9 कोटी, रायगडमध्ये 6 कोटी, रत्नागिरीमध्ये 7 कोटी आणि सिंधुदुर्गमध्ये 6 कोटी याप्रमाणे पैसे इथं टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। तर एकूण जो काही निधी इथं आलेला आहे 75% पीक विम्यासाठी तर आता 1200 कोटी रुपये, किती 1200 कोटी रुपये याप्रमाणे पैसे तर खात्यामध्ये इथं येत आहे। तर आता कोणाला पैसे तर मिळणार आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी पीक नुकसान भरपाईचा दावा नोंदवलेला आहे म्हणजे तक्रार केलेली आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 75% पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात। तर आता कोणाला मिळणार नाही, ज्यांना ई पीक पाहणी केलेली नाही आहे, कागदपत्र अपूर्ण आहे, चुकीची माहिती भरलेली आहे, पिकाची नोंद केलेली नाही आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं मिळणार नाही। तर उर्वरित पीक विमा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 25% राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा इथं अडकतो तर आधार लिंक नसते, आधार, बँक पासबुक, सातबारा याच्यावरचं नाव वेगवेगळं राहते, त्यामुळे शेतकरी बांधवांना पैसे तर येत नाही। चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज, ई पीक पाहणी इनकम्प्लीट म्हणजे ई पीक पाहणी करत नाही शेतकरी बांधव, त्यामुळे त्यांचे पैसे इथं थांबते। तर आता यासाठी लेखी अर्ज तुम्हाला देतो, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल किंवा 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे 14447। तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही।
तर आता हा जो अर्ज आहे पीक विमा कंपनी आणि पीक विमा प्रतिनिधीला द्यायचा आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे जे आहे तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि तिथं अर्ज द्यायचा आहे पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत. तर आता हा जो महिना आहे जसाच्या तसा तुम्ही इथून लिहून घ्या. यानंतर तुमचं नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर. यानंतर पिकाचा तपशील लिहायचा आपल्याला आणि पीक विमा फॉर्म भरल्याचा जो काही पावती क्रमांक आहे ते तुम्हाला इथे टाका, बँक खाते क्रमांक टाका आणि हे जसाच्या तसा हा महिना तुम्हाला इथून लिहून घ्यायचा आहे. यानंतर तुमचं नाव लिहा, दिनांक लिहा. तर आता अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची पहिली प्रतची झेरॉक्स, 7/12/8 पिकाची नोंद म्हणजे ई पीक पाहणी केलेली आहे की नाही त्याचा पुरावा तुम्हाला आणि पीक विमाची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत लावून द्यायचे आहे. इथं द्यायचे आहे. तर तुम्हाला हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आपण यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर आता 2026ची जे काही नवीन अपडेट आलेलं आहे 2200 कोटी रुपये 1200 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे जे की 36 जिल्ह्यांमध्ये. तर आता जे की 75% पीक विमा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर, गडचिरोली, चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे.